Hello everyone. We already completed the first topic from your syllabus. Okay. Let's move on to the next topic. That is chapter number 2, Nutrition and Health from HACP subject. Okay. It's a chapter number 2 out of 9 topics. Okay. Let's begin this topic with the introduction. Okay. This is the definition of your nutrition. Okay. Nutrition is nothing but the food. Okay. Nutrition may be defined as it is the science of food and its relationship with the health. It is nothing but the nutrition. Okay. It is concerned primarily with the part played by nutrients in body growth, development and maintenance. Okay. Nutrition म्हणजे काय? It is a study of your food material and the relations of this particular food material with the health is nothing but the nutrition. ओके. मराठीमध्ये आपण न्यूट्रिशनला पालन पोषण असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे आपण जे जे जेवण करतो किंवा अन्न घेतो त्याचा आपल्या हेल्थ वरती चांगला इफेक्ट होतो आणि वाईट इफेक्ट होतो. ओके. आपण त्यामधलं वेल और गुड न्यूट्रिशन बद्दल बोलूया आज. ठीक आहे. The word nutrient or food factor is used for specific dietary constituents such as proteins, vitamins and minerals. Okay. Food material मध्ये हे सगळे फॅक्टर असलेच पाहिजे. प्रोटीन्स असलं पाहिजे, विटॅमिन्स आणि मिनरल्स. हे नेमकं काय असतं आपण हे नेक्स्ट स्लाइड्स वरती पाहूया. ओके. Good nutrition means maintaining a nutritional status that enables us to grow well and enjoy the good health. ओके. न्यूट्रिशनल व्हॅल्यूज असलेले फूड मटेरियल्स घेतल्यामुळे आपल्याला काय होतं, आपली शारीरिक वाढी चांगली होती आणि आपण एक चांगलं हेल्दी लाईफ जगू शकतो. ओके. नेक्स्ट स्लाइड इज अ क्लासिफिकेशन ऑफ फूड्स. ओके. क्लासिफिकेशन बाय ओरिजिन. फूड्स ऑफ एनिमल ओरिजिन त्याला आपण नॉन व्हेज असं म्हणतो. ओके. अँड फूड्स ऑफ व्हेजिटेबल ओरिजिन त्याला आपण व्हेजिटेरियन असं म्हणतो. ओके. क्लासिफिकेशन बाय केमिकल कंपोजिशन. ओके. केमिकली आपण जर कंपोजिशन केलं फूड्सचं, ओके, तर ते कसं क्लासिफाय केलंय बघा. प्रोटीन्स, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स. आपण वन बाय वन बघूया हे. क्लासिफिकेशन ऑफ फूड्स बाय प्रीडॉमिनंट फंक्शन्स. ओके. आता फूडचं क्लासिफिकेशन काही स्पेसिफिक फूड मटेरियल वरती सुद्धा केलेलं आहे बघा. बॉडी बिल्डिंग फूड्स. ओके. बॉडीला बूस्ट करणारे किंवा बॉडीचं इम्युनिटी वाढवणारे असे काही फूड्स आहेत बघा. त्यामध्ये मीट आहे. मीट म्हणजे काय, तुमचं मांस असेल नॉनव्हेज. मिल्क आहे, दूध, पोल्ट्री. ओके. त्याच्यानंतर फिश असेल, एग्स असतील, पल्सेस असतील. पल्सेस म्हणजे काय, डाळ किंवा डाळी आपण असं म्हणतो त्यांना. ओके. एनर्जी गिव्हिंग फूड्स. ओके. त्यामध्ये सिरियल्स असतील. सिरियल्स म्हणजे काय, तुमचे कडधान्य असतील. ओके. शुगर्स असतील, शुगर डेरिव्हेटिव्ह. एनर्जी गिव्हिंग, सगळ्यात रिचेस्ट सोर्स ऑफ एनर्जी काय असतं, हे तुमचे शुगर्स असतात. जे ऍथलीट असतात किंवा जे खेळाडू असतात ते ग्लुकॉन डी घेतात बघा. ओके. डी फॉर डेक्स्ट्रोज. ओके. ग्लुकोज लेवल असतं त्यामध्ये. फॅट्स अँड ऑइल्स. ओके. हे काही एनर्जी गिव्हिंग फूड्स आहेत. ओके. बॉडी बिल्डिंग फूड्स कुठले, मीट्स आहेत, मिल्क, पोल्ट्री, फिश. ओके. एग्स, पल्सेस एक्सेट्रा. नेक्स्ट आहे प्रोटेक्टिव्ह फूड्स. त्यामध्ये व्हेजिटेबल्स, तुमचे सगळे ग्रीन लिफी व्हेजिटेबल, हिरव्या पालेभाज्या म्हणतो आपण, फ्रुट्स असतील, फळभाज्या आणि मिल्क, हे काय प्रोटेक्टिव्ह फूड्स आहेत. प्रोटेक्टिव्ह फूड्स म्हणजे काय, आपल्याला जे एक्सटर्नल बॉडीवरती अफेक्ट करणारे काही व्हायरसेस असतील, जर्म्स असतील, पॅथोजन्स असतील, त्या पर्टिक्युलर व्हायरसेस, जर्म्स, पॅथोजन्स पासून आपल्याला काय करतं, आपल्याला थोडंसं प्रोटेक्शन मिळवणारे हे ड्रग्स आहेत, सॉरी हे फूड मटेरियल्स आहेत. ठीक आहे, कळतं. नेक्स्ट न्यूट्रिएंट्स म्हणजे काय बघा. ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कॉम्प्लेक्सेस कंटेन्ड इन अ फूड आर कॉल्ड ॲज न्यूट्रिएंट्स. ओके. ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कॉम्प्लेक्सेस means what, mixtures contained in a food are called as nutrients.
They are broadly divided into two parts: macronutrients and micronutrients. Macro means what? Proteins, fats and carbohydrates, and micronutrients means what? Vitamins and minerals. आता आपण प्रोटीनचा पार्ट बघूया. Proteins are complex organic nitrogenous compound. They also contain sulfur and in some cases phosphorus and iron. Okay, हे composition दिले त्याचं. Proteins are made up of monomers called as amino acids. Okay, monomers एक chain असतो त्याला आपण काय म्हणतो? Amino acids. There are about 20 different amino acids which are found in human body. Okay, out of these 8 are termed as a essential amino acids. Okay, 20 मधून 8 हे काय essential amino acids आहेत. Okay, जे आपल्याला गरजेचं असतं as they are not synthesized in a human body. Okay, out of 20 मधलं 8 काय होतात? essential amino acids आहेत. Okay, कारण ते बॉडी मध्ये आपण सिंथेसाइज करू शकत नाही. Okay, and must be obtained from dietary proteins. Okay, हे फूड मटेरियल पासूनच आपल्याला मिळतात. Okay, functions of proteins बघा. बॉडी बिल्डिंग पहिला आहे. ओके, बॉडी बिल्ड करतं. ओके, बिल्ड करतं म्हणजे काय होतं? आपलं ग्रोथ फास्ट होतं आणि आपल्याला एक शक्ती आल्यासारखं वाटतं. ओके, रिपेअर अँड मेंटेन्स ऑफ बॉडी टिश्यूज. ओके, मेंटेनन्स ऑफ युअर बॉडी टिश्यूज इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. मेंटेनन्स ऑफ ऑस्मोटिक प्रेशर इन द बॉडी. ओके, synthesis of bioactive substances and other vital molecules. Okay, next part आहे fat. Okay, fat हा शब्द ऐकला असेल तुम्ही. Okay, most of the body fat, 99% in the adipose tissue, is in the form of triglycerides. Okay, in normal human subjects, adipose tissue constitutes between 10 to 15% of the body weight. 1 kilogram of adipose tissue corresponds to 7,700 kilocalorie of energy. Okay, एका adipose tissue मध्ये 1 kilogram of adipose tissue consists of 7,700 kilocalorie of energy. Calorie energy असू शकतं. Fat yields fatty acids and glycerol on hydrolysis. Okay, आता जसं रेशो दिलाय त्यांनी fatty acid content of different fats in percent. Okay, saturated, monosaturated and polysaturated. Okay, mono means what? Single, and poly means what? Many. Okay, fats fatty acid, इथे fatty acid चा रेशो दिलेला आहे त्यांनी. ओके, हे काही ऑइल्स चे नाव दिले त्यांनी. ओके, फॅट्स ऑइल मध्येच असतं. ओके, आपल्याला त्यामधलं कुठलं ऑइल चांगलं असतं, हेल्दी असतं ते आपण बघूया. सगळेच इसेन्शियल ऑइल्स आहेत. ओके, कोकोनट ऑइल 92% फॅटी ऍसिड आहे त्याचं, इन पर्सेंट दिलेलं आहे त्यांनी. ओके, कळतं? सॅच्युरेटेड अमाऊंट मध्ये. ओके, पाम ऑइल बघा 46%. ओके, मोनोसॅच्युरेटेडचा रेशो बघितलं पर्सेंटेज मध्ये 44%. ओके, कॉटन सीड ऑइल, ग्राउंडनट ऑइल, ओके, सॅफ्लॉवर ऑइल, सनफ्लॉवर ऑइल, त्याच्यानंतर कॉर्न ऑइल आणि सोयाबीन ऑइल. बटर पण दिले त्यांनी. बटरचं फॅटी ऍसिडचा रेशो सॅच्युरेशन मध्ये 60% मध्ये असतं. ओके, हा शक्यतो चार्ट तुमच्या सिलेबसला काय एक्झामला येणार नाहीये. फक्त मी एक अंडरस्टँडिंग बेसिस वरती आपण जे जे ऑइल्स कुकिंग ऑइल म्हणून वापरतो ते मी या ठिकाणी ऍड केलेलं आहे. ओके, सॅच्युरेटेड हे डायरेक्टली ब्लड मध्ये होत असल्यामुळं ओके याचं कन्झम्पशन किती केलं पाहिजे इन पर्सेंट मध्ये यांनी दिलेलं आहे. ओके, म्हणून शक्यतो कुकिंग ऑइल तुम्ही यूज करत असताना शक्यतो रोटेशन ठेवलं पाहिजे. ओके, तेच ते ऑइल आपण शक्यतो यूज केलं नाही पाहिजे. ओके, रोटेशन मध्ये सगळे ऑइल तुम्ही कुकिंग ऑइल म्हणून यूज करू शकता. ठीक आहे, नेक्स्ट आहे फंक्शन्स ऑफ फॅट्स. दे आर हाय एनर्जी फूड्स प्रोव्हाइडिंग एज मच एज 9 किलो कॅलरी फॉर एव्हरी ग्रॅम. ओके, हे एनर्जी देऊ शकतो 9 किलो कॅलरी. फॅट सर्व्स एज अ व्हेइकल फॉर फॅट सोल्युबल विटॅमिन्स. ओके, एक व्हेइकल म्हणून ऍक्ट होतो हा फॅट सोल्युबल विटॅमिन साठी. विटॅमिन्स आपण नेक्स्ट पॉइंट आहे ते पाहूया. Fats in the body supports viscera such as viscera means vital organs such as heart, kidney, intestine, and fat beneath the skin provides insulation against cold. Insulation means what? Protection against cold. Okay, जर आपल्याला स्किन वरती जर फॅट लेवल जर वाढलं तर आपल्याला जे कोल्ड कंडिशन असतं त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं प्रोटेक्शन मिळू शकतं. ओके,
एक लेयर तयार होतो आपल्या स्किन वरती, फॅट स्किन असं म्हणतो आपण त्याला. ओके, कळतं. नेक्स्ट पार्ट आहे तुमचा कार्बोहायड्रेटचा. कार्बोहायड्रेट इज द मेन सोर्स ऑफ एनर्जी, provides 4 kilocalorie per 1 gram. Carbohydrate is also essential for the oxidation of fats and for the synthesis of certain non-essential amino acids. ओके, फॅट्सचे काही सगळ्यात महत्वाचा रोल काय की एनर्जी गिव्हिंग कंपोनेंट्स या ठिकाणी मिळू शकतात तुम्हाला. ओके, कार्बोहायड्रेट्स मध्ये कर्बोदके असं पण म्हणतो मराठीमध्ये त्याला. सोर्सेस ऑफ कार्बोहायड्रेट्स बघा. There are three main sources of carbohydrates. Example: starches, sugars, and cellulose. Okay, further, the carbohydrate reserves glycogens. Okay, of a human adult is about 500 gram. Okay, आपल्याकडे 500 gram हे कार्बोहायड्रेट रिझर्व कंडिशन वर असतात, त्याला आपण ग्लायकोजन अँटीडोट असं म्हणतो. This reserve is rapidly exhausted when a man is fasting. Okay, आपण एखाद्या वेळेस उपवासाची वेळ असेल तर आपल्याला जे स्टोअर करून ठेवलेलं हे 500 ग्रॅम कार्बोहायड्रेट आपल्या बॉडीमध्ये असतं, त्यावेळेस ते यूज होतं. ओके, दिस रिझर्व इज रॅपिडली एक्झॉस्टेड व्हेन अ मॅन इज इन फास्टिंग कंडिशन. फास्टिंग म्हणजे काय, उपवास असताना. ओके, इफ द डायटरी कार्बोहायड्रेट डू नॉट मीट द एनर्जी नीड्स ऑफ द बॉडी, protein and glycerol from dietary and endogenous sources are used by the body to maintain glucose hemostasis. Hemostasis means what? To break down the blood in the glucose level. Okay, next is a dietary fiber. Dietary fiber, which is primarily non-starch polysaccharide, is a physiological important component of the diet. It is found in vegetables. Okay, fruits and grains. Grain means gahu. It may be divided broadly into cellulose and non-cellulose polysaccharides, which includes hemicellulose, pectin, storage polysaccharides like inulin, and the plant gums and mucilage. Okay, these are all degraded to a greater lesser extent by the microflora in the human colon. Okay, human colon मध्ये सगळ्यात जास्त एक्स्ट्रॅक्ट होणारे in terms of lesser or greater quantity मध्ये हे काय होतात, रिड्यूस होऊन जातात बॉडी मध्ये. ओके, नेक्स्ट पार्ट आहे विटॅमिन ओव्हरव्ह्यू. ओके, क्लासिफिकेशन ऑफ विटॅमिन्स बघूया आपण. ओके, क्लासिफिकेशन ऑफ विटॅमिन्स आर ब्रॉडली क्लासिफाइड अंडर टू इम्पॉर्टंट हेडिंग्स. नंबर 1 is the fat soluble vitamins and number 2 is the water soluble vitamins. Okay, fat soluble vitamins is classified under 4 main parts, that is vitamin A, vitamin D, vitamin E and vitamin K. Okay, vitamin A is also known as, okay, या ब्रॅकेट मध्ये दिलेले जे नाव आहेत, ओके, हे सगळे काय त्याचे केमिकल नेम्स आहेत. ओके, विटॅमिन ए केमिकल नेम इज रेटिनॉल, विटॅमिन डी कॅल्सिफेरॉल और पॉलीकॅल्सिफेरॉल, विटॅमिन ई टोकोफेरॉल and vitamin K नॅप्टोक्विनोन. ओके, कळतं, हे फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत. परत रिपीट करतो, विटॅमिन A, D, E, K is these are the fat soluble vitamins. Water soluble vitamins म्हणजे कुठले बघा, विटॅमिन B1, B2, B3, B6, B7, B12, फॉलिक ऍसिड, पॅन्टोथेनिक ऍसिड, विटॅमिन सी. परत रिपीट करतो, विटॅमिन B1, B2, B3, B6, B7, B12, फॉलिक ऍसिड, पॅन्टोथेनिक ऍसिड and विटॅमिन सी. ओके, याचं chemical name बघा, B1 is called as thiamine, B2 riboflavin, B3 niacin, B6 pyridoxine, B7 biotin, B12 cyanocobalamin. फॉलिक ऍसिड हे प्रेग्नन्सी कंडिशन मध्ये मदरचं वजन वाढवण्यासाठी हे फॉलिक ऍसिडचे टॅबलेट्स किंवा कॅप्सूल देतात. पॅन्टोथेनिक ऍसिड अँड विटॅमिन सी हे सगळे सिट्रस फूड असलेले फ्रुट्स असलेले विटॅमिन सी आहेत. ओके, इथपर्यंतचा पार्ट आपण या लेक्चर मध्ये कव्हर करूया. नेक्स्ट लेक्चरला आपण क्लासिफिकेशन ऑफ विटॅमिन सी, विटॅमिन्स सगळे डिटेल्स पाहूया. ठीक आहे, थँक्यू.